सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असलेला बैलपोळा सण पारंपरिक उत्साह, भक्तिमय वातावरणात आणि सांस्कृतिक वैभवात साजरा करण्यात आला। वर्षभर शेतीत अहोरात्र कष्ट करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांची विधिवत पूजा करून औक्षण केले। पहाटेपासूनच गावात सणाचे वातावरण निर्माण झाले होते। बैलांना अंघोळ घालून रंगीबेरंगी झुली, फुलांचे हार, आकर्षक अलंकार, घंटा तसेच रंगवलेल्या शिंगांनी सजवण्यात आले। प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या बैलांची मनोभावे पूजा करून त्यांचे उत्तम आरोग्यासह भरघोस पीक येण्यासाठी प्रार्थना केली। यानंतर सजवलेल्या बैलांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि जयघोषामुळे संपूर्ण गाव दुमदुमून गेले। ग्रामस्थ, महिला, युवक आणि बालकांनी मोठ्या उत्साहाने मिरवणुकीत सहभागी होत ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवले। या उत्सवात शेतकरी मारुतीअण्णा जाधव आणि त्यांचे सुपुत्र प्रमोद जाधव यांनी आपल्या बैलांची पारंपरिक पद्धतीने पूजा करून औक्षण केले। पिता पुत्रांनी अनेक वर्षांपासून जपलेली बैलपोळ्याची परंपरा यंदाही उत्साहात आणि श्रद्धेने साजरी केली। यावेळी प्रमोद जाधव म्हणाले की बैलपोळा हा आमच्या शेतकरी कुटुंबासाठी श्रद्धा, संस्कार आणि कृतज्ञतेचा सण आहे। आमचे वडील मारुतीअण्णा जाधव यांनी जपलेली ही परंपरा आम्ही पुढेही तितक्याच अभिमानाने जपू। बैल हे शेतकऱ्यांचे खरे साथीदार असून त्यांच्या कष्टामुळे शेतीला बळ मिळते, त्यामुळे या दिवशी त्यांची मनोभावे पूजा करणे हे आमचे कर्तव्य आहे। बदलत्या काळात शेतीत यांत्रिकीकरण वाढत असले तरी शेतकरी आणि बैल यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते आजही तितकेच दृढ असल्याचे या सणातून अधोरेखित झाले। ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि शेतीशी असलेले भावनिक नाते जपणारा बैलपोळा हा सण नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देणारा ठरत आहे। कुची गावात साजरा झालेल्या या बैलपोळा उत्सवामुळे सर्वत्र आनंद, उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले। शेतकऱ्यांच्या जीवनातील बैलांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणारा हा उत्सव ग्रामीण संस्कृतीचे जतन करणारा आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ करणारा ठरला। कवठेमहांकाळ वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट।